पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. हे सगळं चित्र आज घडीला आहे का हो? आज मुंबई पुण्याला एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, परंतु मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस आहे का? तर काय म्हणतायत इथले गावातले लोक आपण जाणून घेणार आहोत. अकरवाई गाव आहे ना हे? वाकरवाय बर बर. काय झाल्या का पेरण्या इकडं? पेरण्या झाल्या. पाऊस पाऊस नाही. का बरं नाही पाऊस? आता कुणाला ठेवता आम्हाला तर काय माहिती आहे. आपल्या हातात नाही ना. आहे पाऊस पण कमी, एकदम लई कमी. पेरण्या झाल्यात आपण, पेरण्या झाल्यात, पाऊस नाही काही. गेल्या वर्षी भरपूर पाऊस होता खूप. कशामुळे असेल असं? पाऊस कशामुळे नसेल बरं? आता काय सांगता येते सर? वातावरणाचं काय सांगता येते. पूर्वी तुमच्या लहानपणी ज्या वेळेस तुम्ही पाहायचात की 8-8 दिवस झड उघडत नव्हती. उघडत नव्हते 8-8 दिवस झड. आता नाही काही. मामा, वय किती तुमचं? 90 90. लय पावसाळे बघितले तुम्ही. लय बघितले तर हे पावसाचं चित्र कधीपासून बदललंय बरं? 10 वर्ष झाले. बर, 10 वर्षापासून पाऊस कमीच मुंबई पुण्याला तर लय बकळ पाऊस सुरू आहे. तिकडे पडतंय. इकडं का बरं नसेल पाऊस? हा, पावसात बदल कशामुळे झाला? माणसं बदलले म्हणून झाला का कशामुळं? झाड तोड, झाडी तोड, माणसाची बदल झाले तर माणसात बी बदल झालेला आहे. नाही बरोबर. कशाने पडते आता? निसर्गाचं काय. शेतकरी घ्या काय? हा, शेतकरी किती शेती? थोड्या 4-5 एकर पेरणी झाली का? झाले. काय पेरलं? सोयाबीन काय वाटतंय, गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी पाऊस चांगला होता, या वर्षी आहे का? कमी आहे की. दादा नाव? व्यंकट कदम. किती शेती? 5 एकर पेरलं का? पेरलं. सोयाबीन सोयाबीन कसा आहे पाऊस यावेळेस? कमी आहे पाऊस. कशामुळं काय? आता ते काय माहित. निसर्ग असं का करायला? आता निसर्ग आपल्या हातात आहे का? हा. होय. बदल वागायला काय निसर्ग कंटाळून चाललं. बोला, सांगा काय बरोबर. कशामुळं निसर्ग असा पाऊस करत असेल? पाऊस आता ती निसर्गाची काय अवकर पाय कुणाला काय साहेबाला. हा? माणसाचे बी नीती बदल आता माणसंही बदलले, हा. माणसाची नीतिमत्ता बदलली. बदलली. काय पावसाबद्दल? काय आपले नाही. शेती आहे का? नाही. काय नाव आहे तुमचं? रामकिशन. काय करता तुम्ही? काय नाही, बसून राहता. घरीच. बर बर बर. मामा राम राम. वय किती? 100 असेल, 90 असेल. बर. लय बकळ पावसाळे पाहिले असतील, पण ह्या 5-10 वर्षात बाबा म्हणले की पाऊस सगळं चित्र बदललंय. पाऊस पहिला जे पडत होता 8-8 दिवस, ते आता राहिला नाही. कशामुळे असं झालं? असं पहिला पाऊस आणि आताचा पाऊस काय फरक आहे? लय फरक आहे. पहिला पाऊस कसा होता? लय पाऊस उघडत नव्हता. लय होत. बर. मामा वारकरीत तुम्ही? जय हरी. सध्या वारी चालू आहे पुण्याला, मुंबईला पाऊस जोरदार आहे, पण आपल्या इकडे पाऊस नाही अजून. हा, कशामुळे नसेल पाऊस इकडे? लोकांनी वृक्ष ठेवला नाही. झाडं फुले नाही, वृक्ष. मोठा वृक्ष तोडले, बर. वाहन वाढले, लोकसंख्या वाढली, त्याच्या योगाने हवा बेशुद्ध बनली आणि ढगावर परिणाम होईना. बर. त्यामुळे पाऊस नाही. पूर्वीचा पाऊस, हा पूर्वी लय मोठा पाऊस पडायचे. पूर्वी होता काय आठवणी पावसातल्या तुमच्या पहिल्या काळात? होता. पाऊस होता बकळ. लय पाऊस होत. बर. आता पाऊसच राहिला नाही. आणखीन काही सांगायचं, कुणाला बोलायचंय? विचारा, आम्ही सांगतो काय सांगायची ती. सांगा की. काय तुम्ही विचारा घेता काय. मी पावसाबद्दलच, पूर्वी कसा पाऊस होता, सगळे राने हिरवे शेत असायचे, पण आता स्थितीला पाणीच नाहीये. पेरणीपुरता पाऊस झाला आणि गायब झाला. आहे का नाही? पेरणीपुरतं म्हणजे सर काय, पेरणीपुरता पण नाही पाऊस. उगा आता तसं कसं ठेवा म्हणून लोकांनी पेरले आता. हो. तुम्ही सांगा की हे कशामुळे होत असेल असं. कशामुळे असं पावसाचं. त्यांनी म्हणले झाडं नाही, वृक्ष नसल्यामुळं वाहनं वाढले, प्रदूषण वाढलं. हो बरोबर आहे. तुमचं काय काहीतरी म्हणत होते? काय म्हणतो. आता म्हणत होते की काहीतरी, मी बोलत होतो तिकडे त्यावेळेस. 4 बोटच ओल आहे म्हणलं पेरायला. नाही. पुन्हा नाही. नदी आहे का गावात? बारके वडे. गावातले साधे भोळे लोक आहेत. वडाचं झाड आहे, झाडाखाली बसलेले आहेत, पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. वरून राजा आता बरसेल, पुन्हा बरसेल, कधीतरी बरसेल, या आतुरतेने हे वाट सगळे पाहतात. मी सुरुवातीलाच म्हटलं की
पाऊस हरवल्यामुळे कुठेतरी गावातलं गावपण सुद्धा हरवलंय आणि माणूस पण गारठलंय. या पद्धतीमध्ये ही खेडेगावातली लोक आपल्याला पाहायला मिळत आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया.